बैठे. सिद्धीजवरचं नाक काळा झालं. नुसतं नाक नाही काळा झालं, सावता अख्खा सिद्धीजवर काळा झाला. बड़ी बेगम साहेबा के हम कैसा मोल लेके जाए. जावय बापू म्हणले, हुजूर जसा मोह आहे तसाच घेऊन जा. हा शेवट वैतागून विजापूरला गेला. पण एका वाक्यात सांगतो, आदिलशाहीने संशय घेऊन सिद्धीजवरला मारून टाकलं. विष प्रयोग केला सिद्धीजवरवर. बरा होता तिकडे कर्नूरला येडेवाकडे भाकरी डुकर माकडं खात होता. कापू कापू कच्चे शिजून उकडून ती दिलं टाकून. यांना आला मदत करायला, राजांकडे आला, काळं तोंड केलं, तिकडं गेला. आदिलशहाने त्याला संशयाने विष पाजून मारून टाकला. कायमचा मोक्ष. माणसाला जेवढं असेल ना तेवढंच घ्यावं. लय विनाकारण अपेक्षेच्या मूर्खांच्या ताब्यात जाऊन अपेक्षाचा भंग करून घेऊ नाही. आदिलशहाचा असा इरादा होता की सिद्धी जोहर तब्बल 5 वर्ष शिवाजी किल्ल्यावर होता आणि एका रात्रीत सुटतो है. लगता है इस जोहर ने कुछ पैसे लिए होंगे. त्याने काहीतरी लाज खाल्ली नसेल, याला लाज वाटली नसेल म्हणून यांनी लाज खाल्ली नसेल असा गैरसमज झाला होता. पण एक सांगू, गैरसमज आणि संशय हे 2 शत्रू डोक्यात कधीच शिरून द्यायचे नाही आपल्या घरात. हॅलो, आपल्या घरात परिवारामध्ये जगत असताना आपल्या घरातल्या माणसांच्या विरोधात संशय आणि गैरसमज हे 2 शत्रू असे तर विजय सर हे दिसत तर कोणालाच नाही, पण माणसाचा काटा काढल्याशिवाय माणसाचं चांगलं बुड बसल्याशिवाय राहत नाही. अरे माणसा, आता तरी माणसात ये. वेळ थोडा राहिलाय. मुलींनो, तुमच्यासाठी काही शब्द. मुलींनो, शाळेमध्ये जा. सावित्रीबाई फुलेने जो अधिकार दिला, जो हक्क दिला, तो हक्क तुम्ही साकारायला जा. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये क्वालिफाईड अतिशय उंचीच्या पदावरती जाऊन मुली बसलेल्या आहेत. मुलीने अशा क्षेत्रामध्ये जाऊ नये असं क्षेत्रच राहिलं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आहेत. राजकारणात आहेत, अभिनेत्री म्हणून आहेत, गायक म्हणून आहेत, विशिष्ट प्रकारच्या बिझनेसमध्ये आहेत, हर एक नोकरीमध्ये आहेत, शेतीमध्ये आहेत, कुठं नाहीत, सगळीकडे मुली. पण मुलींना एक सांगू, मी पुन्हा सांगल, परत परत हात जोडून सांगल, ज्या आईनं ज्या बापानं आपल्याला जन्म दिला, ज्या आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, अरे तुम्ही जन्माला आल्यानंतरच नाही, तुम्ही शाळेत गेल्याच्या नंतरच नाही रे मुलींनो, ज्या दिवशी तुमचा जन्म नेटकच आईला कळालं की माझ्या उदरामध्ये लेकरू जन्माला येत आहे, मुलीनं तेव्हापासून तुमची काळजी घ्यायला सुरुवात तुमच्या आई वडिलांनी केली. जर आई बाप तुम्हाला जन्म देऊ शकतात ना, तर तुम्हाला सुखरूप आनंदानं एखाद्या मुलाबरोबर लग्न लावून वाट सुद्धा लावू शकतात. ती सुद्धा जबाबदारी तुमच्या आई वडिलांनी घेतली तुमची. मी हे का बोलतो? विजय सर, महाराष्ट्रामध्ये पळून जाण्याची मुलींची संख्या खूप 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 वाढली. तुमच्याकडे काय वातावरण आहे मला माहिती नाही. हे शब्द हित बोलणं गरजेचं आहे का नाही हे मलाही माहिती नाही. मी काय सरांशी कोणाशी चर्चा केली नाही. हे आमचं कामच आहे सगळीकडे सांगणं. जसा पावसाळ्याच्या काळामध्ये पाऊस पाहत नाही, घाण पाहत नाही, चांगली जागा पाहत नाही, तो फक्त त्याचं कर्म करत राहतो, त्यांनी बरंच नाही एवढं त्याचं कर्म असतं. तसं वक्त्याचं कर्तव्य असतं. आमच्या पुढे कोण बसलंय कोण नाही याच्याशी घेणं देणं नाही. त्या पावसाप्रमाणे आणि संतांप्रमाणे सदैव सारखाच सगळ्यांना उपदेश करणं हे आमचं कर्तव्य आहे. उपदेश करणारे आम्ही तरी कोण? मुलींनो, हात जोडून विनंती आहे, मुलींनो, ज्या दिवशी तुम्हाला मुलगी होईल ना, त्या दिवशी मुलीची किंमत तुम्हाला कळेल. एखाद्या बापाला एकूण ती एक मुलगी असावी, मुलाबरोबर त्यांनी लग्न लावून द्यावं आणि काही कारणाला मुलाचं आणि मुलीचं आपलं भांडण व्हावं आणि आपल्या पोटच्या मुलीला आपल्या दारात आणून त्या मुलाने ठेवावं.
ज्या वेळेस वेदना त्या काळजाला होतात ना बापाच्या, त्यावेळेस मुलीची किंमत कळते. मुलींनो, रात्रीचे दिवस आणि दिवसाची रात्र तुमच्या बापाने आणि तुमच्या आईने केली, ती तुमच्यासाठीच. काय कमी केलं तुम्हाला? शाळेतला जो लागेल तो पेन दिला, तुम्हाला दप्तर दिले, तुम्हाला सायकल दिली, पाहिजे ते फी भरली, पाहिजे ते पुस्तकं दिले, पाहिजे त्या वह्या दिल्या. तुम्हाला शाळेमध्ये काही कमी पडू दिलं नाही. विजय सर, ज्यावेळेस मी लहान होतो ना, ज्वारी बाजरी पेरली जायची आमच्याकडे, त्याच्या गोण्या भेटायच्या, बारीक बारीक पिशव्या भेटायच्या. आमचे पुस्तकं आम्ही त्या पिशवीमध्ये टाकायचो आणि ते हातात घेऊन जायचो. आज एक एक दप्तर 500-500, 1000-1000 रुपयाचं मुलांकडे मुलींकडे आहे का नाही तुमच्याकडे दप्तर? आमच्याकडे गोण्या असायच्या, गोण्या पिशव्यामध्ये. अपमानाचं शिकायचं असलं तर शिक, नाही तर चल माझ्याबरोबर ऊस तोडायला. त्याच्या भेनं आम्ही नीट जायचं मास्तरकडं, आणि मास्तर बी अशा आम्हाला कडक लागायचे. वा 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 वा. हा धनंजय, याचं म्हातार तर लय कडक होतं. हा, गणित विषयाला होता मला यांचं म्हातार. त्याचे वडील, त्याचे गुरु आणि माझे गुरु. हा, मी याच्यासारखाच लहान होतो. त्याचे वडील असे कानाला धरायचे, उंच धरायचे, बारीक होतं, उचलायचे, खानगल सोडून द्यायचे, हे बुडावर आपटायचं. त्यांच्या हातात छडी असायची. हा, छडी वाजे छमछम, विद्या येई. पण आज तुमच्या शिक्षकाच्या हातात छडी आहे का रे मुलींनो? नाही. कुणी खाल्ली? कुणी खाल्ली छडी? सर, मास्तरच्या हातातली छडी आज पोरं हिसकून घेतात. 2-4 पोरं मास्तरला दाबून धरतात, आणि 5वा लीडर ह्या रपाटीत वरून त्याला पालथ पाडून. कशाला मास्तर झक मारायला छडी खाईल? इथं बायकोचं बोलणं घरातलं त्याला सहन व्हायला विद्यार्थ्याच्या खाईल का तो? त्याला काय कळलं ते, काय नडलं त्याचं? बाबा, शिकायचं असलं शिक, नाही तो तुझी सर्दी तशीच सांभाळ. काय हे घेणं देणं नाही. महिन्याला माझ्या अकाउंटला पगार गोळा होतोय, विषय खलास. मी माणूस पगाराचा. अर्थात सगळेच असे आहात शिक्षक असं नाही का? पण मुलांनो, तुम्हाला शाळेमध्ये जे शिकवलं जातं, वर्गपाठामध्ये जे शिकवलं जातं, तेच घरी आल्यानंतर गृहपाठामध्ये सुद्धा तुम्हाला ते पूर्ण करायचं असतं. शिक्षकांनी फक्त अभ्यास द्यायचा, घरी गेल्यानंतर पोरं करतील का नाही याच्याशी गरज नाही. माघारी आल्यावर नीट चेक केलं, हुकलं तरी त्याला छडी मारायचे नाही. मास्तर आपल्याला मारित नाही, त्याच्यामुळं आपण टेन्शन घेतलं. आणि मास्तरला फी एवढी आम्ही वर्षाची भरतो, त्याच्यामुळे आई वडिलांना असं वाटतं की आपले मुलं अशी उपतीच पोरं सगळे मास्तरला दिले का काय? मास्तर तू आणि आमचे पोरं, तुम्ही नेमकं केरता काय आणि होता काय, करताय काय? उपत घेतला का ते मास्तरनी? पोरगी घरी आल्यानंतर ती अभ्यास काय करते? रविवारची सुट्टी असली तरी मम्मीला आणि पप्पाला सांगते शाळेत जाते. याला रविवारी नेमकं क्लास कोणत्या शाळेत असतो याचा आई वडिलांनी कधी शोध घ्यावा. हिच्या मित्राला भेटायला तिकडं येड्या बाबळीकडे जाते का चिताच्या झाडाखाली जाते का मास्तरकडे जाते, नेमकं याचा आई वडिलांनी शोध घ्यावा. आणि मुलीला सांगायचं, बाळा तू 99% घे, मग तुला नवी चप्पल, नवा मोबाईल, तुला ऍपल. मुलींनो, मोबाईल घेण्यापेक्षा नवे पुस्तकं घ्या आणि पुस्तकं वाचा. कारण जे मस्तक वाचतं पुस्तक ते कधीच होत नाही कोणाच्याही समोर नतमस्तक. वाचाल, आज वाचाल तर वाचाल, नाहीतर मूर्खांच्या समोर आयुष्यभर नाचाल. बघा काय करायचे. शाळेतल्या मुलांना हे आवर्जून सांगणे, मुलांना भरपूर शिका रे, भरपूर शिका. आयुष्यामध्ये जगामध्ये जन्माला आलेली प्रत्येक खुर्ची तुमच्या आमच्यासारख्या टॅलेंट मुलांची वाट बघते. बस फक्त त्या खुर्चीच्या तुम्ही लायक व्हाल मुलांना आणि मुलींना लायक व्हा. बस. ज्या आई वडिलांच्या अरे साडीला ठिगळत काय आईला, आमच्या बापाच्या बनेली ते चाळणी झालेली चाळणी. चाळणी झाली चाळणी. पीठ गाळायला घेतली तरी पीठ एकदम क्वालिटीचं गळून अशी चाळणी झाली बापाच्या बनेलीची. पण मुलाला काय पाहिजे, मुलीला काय पाहिजे नसतं लेकरांनी सांगावा. सूर्य मावळूस तर उसने पासने व्याजाने कुठूनही पैसे उपलब्ध करीन बाप, आणि लेकरांसाठी शाळेमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतो का नाही बाप?
देतो का नाही? तुमच्या आई वडिलांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ऐका, आयुष्याचं चीज करून घ्या.